एका उंचच उंच टेकडीवर असणारं एक छोटंसं घर, ज्याच्यामध्ये सततचा काळोख, सततचा गरिबीचा अंधार, डोळ्यांमध्ये असणारं दुःख आणि आशेचा तो एक किरण. बरं, तो आशेचा किरण सुद्धा अशा एका आजीकडून जी शापित आहे. हे घर एकीकडे तर दुसरीकडे एक असा वाडा जिथे लोकांना जो शाप वाटतोय ते वरदान आहे त्या वाड्यात राहणाऱ्या साहसी अशा विनायकासाठी. हे सगळं काही तुंबाडची स्टोरी आहे. आणि होय, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुंबड असं प्रोनाउन्सिएशन केलं होतं. सो थँक्यू सो मच मला करेक्ट करण्यासाठी. सो ती चुकी मी आता सुधरवतीये. तुंबाड या सिनेमाबद्दल मी बोलतेय आणि आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. बरं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आजच्या व्हिडिओमध्ये स्पॉयलर्स असणार आहे. त्याच्यामुळे जर का तुम्ही अजून तुंबाड हा सिनेमा पाहिला नसेल तर मग हा व्हिडिओ तुम्ही थोडंसं थांबा, आधी तो सिनेमा बघा आणि मग हा व्हिडिओ बघा, अशी मी सगळ्यांना गोड विनंती करीन. 12 ते 13 कोटी हे ओव्हरऑल बजेटमध्ये बनलेला हा सिनेमा का इतका प्रेक्षकांच्या अगदी हृदयात उतरतोय आणि का इतकी कल्ट फॅन फॉलोविंग तयार झाली या सिनेमाची, हे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तब्बल 10 असे रिझन्स मी देणार आहे जेणेकरून हा व्हिडिओ का महत्वाचा आहे बघणं, किंवा जर का आधी माझ्यासारखंच तुम्ही छोट्या स्क्रीनवर 2018 नंतर पुढच्या काळात जर का पाहिला असेल तर मग आता तो मोठ्या स्क्रीनवर परत एकदा बघणं का गरजेचं आहे हे जाणून घ्या या व्हिडिओमधनं. आता मंडळी, सततचा पडणारा पाऊस, ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट, गडद अशा रंगांच्या छटा, हे सगळं काही अशा पद्धतीने या सिनेमामध्ये दाखवलं गेलंय की तुम्हाला तो पाऊस फील होतो. तुम्ही ज्या ठिकाणी बसलेला आहात त्या ठिकाणी तुम्हाला तो पाऊस फील होतो. तुम्हाला जेन्युइनली तुम्ही सिनेमागृहातनं बाहेर आल्यानंतर सुद्धा तुमच्या डोक्यात तो पाऊस तसाच शाबूत राहतो. या सगळ्याचं श्रेय जातं सिनेमॅटोग्राफरला. ज्या पद्धतीने एडिटिंग झाली, ज्या पद्धतीने या संपूर्ण कथेला रचलं गेलंय आणि ज्या पद्धतीने या संपूर्ण कथेला कॅमेऱ्यामधनं टिपलं गेलंय, हे सगळं काही खऱ्या अर्थाने वाखाणण्याजोगं आहे. आणि याचं कौतुक जितकं जास्त होईल तितकं कमी आहे. आत्तापर्यंत ना बरीच सगळी मंडळी अशी आहे ज्यांना बेसिक एक प्लॉट आयडिया किंवा याचं काही माहिती नाही, तर त्यांना मी सांगेन की माझा जो पहिला व्हिडिओ आहे तो तुम्ही आवर्जून बघा. त्यात तुम्हाला एक बेसिक प्लॉट लाईन एक्सप्लेन केलेली आहे. अगेन त्यात स्पॉयलर्स नव्हते, पण आजच्या व्हिडिओमध्ये मी स्पॉयलर्स देणार आहे. आता मंडळी, 1993 साली सुरू झालेला तुंबाडचा प्रवास 2018 मध्ये येऊन संपतो आणि या दरम्यान काय काय गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागलंय हे तुम्हाला सोशल मीडियावरती त्यांनी दिलेल्या मुलाखतींमधून आत्तापर्यंत उमगलंच असेल. जर अजूनही तुम्ही त्यांच्या मेकर्सचे इंटरव्ह्यूज पाहिले नसेल तर मी सगळ्यांना विनंती करीन की प्लीज बघा, जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना समजेल की किती पेशन्स आहे या मेकर्सच्या संपूर्ण टीममध्ये. म्हणजे वेदर इट इज डिरेक्टर, प्रोड्युसर, ॲक्टर, मेकअप आर्टिस्ट, लिटरली संपूर्ण टीम. कारण या कथेमध्ये एक अशी सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे, ती आहे पावसाची. कारण त्या गावाला शाप असतो देवांचा दिलेला हस्तरमुळे की या गावात सततचा पाऊस पडत राहील, सूर्य डोकावणार नाही. आणि त्याच्याचमुळे तुम्ही विचार करा, मेकर्सच्या सांगितल्याप्रमाणे दरवर्षी फक्त ऑगस्ट आणि सप्टेंबरचा जो पाऊस आहे त्याच्यामध्ये ते शूट करायचं. आणि असं करता करता तब्बल 4 ते 6 वर्षांचा कालावधी लोटला. त्याच्यात जेवढे पावसाचे शॉट्स आपल्याला दिसत आहेत, जे ढग दिसत आहेत, जो विजांचा कडकडाट दिसतोय, जो कॅल्क्युलेटिव्ह अंधार आहे, हे सगळं काही ओरिजिनल आहे. आणि हे सगळं काही कमावण्यासाठी किंवा टिपण्यासाठी त्यांनी तेवढ्या पेशन्सने वाट पाहिली आहे पावसाची. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जेवढे जास्ती तुम्ही इंटरव्ह्यूज मेकर्सचे बघाल तेवढी तुमची रिस्पेक्ट अजून वाढणार आहे या सिनेमासाठी. आणि ही कलाकृती का बघणं गरजेचं किंवा याचं का कौतुक करणं गरजेचं आहे ते नक्कीच तुम्हाला समजेल. ओके, सो मंडळी, आता कास्टिंगबद्दल बोलायचं झालं तर सोहम शाह आपल्याला मुख्य भूमिकेत दिसत आहेत, विनायकच्या भूमिकेमध्ये. पण ज्याचं अजून जास्त कौतुक व्हायला पाहिजे तो आहे मोहम्मद सामत, हा चाइल्ड आर्टिस्ट. कारण याच चाइल्ड आर्टिस्टने जो आपल्याला पांडुरंगाच्या भूमिकेत दिसतो, म्हणजे विनायकच्या मुलाच्या भूमिकेत, यानेच आजीचा रोल प्ले केलाय. कॅन यू गाईज बिलीव्ह दिस? ते जे प्रॉस्थेटिक्स त्याने म्हणजे वापरलेत ना किंवा अंगावर चढवलेत, आणि तो तासन तास त्या मेकअप, कारण प्रॉस्थेटिक्स चढवायला खूप वेळ लागतो बिकॉज इट्स ऑल अबाउट प्लास्टिक अँड मेकअप अँड लाईक त्या सगळ्या गोष्टी चढवायला, तो प्रॉपर तो लुक आणायला जवळजवळ 4 ते 5 तासांचा अवधी फक्त ते तो लुक मिळवण्यासाठी जातो. तेवढ्या वेळ शांत बसणं आणि ती भूमिका पार पाडणं, मला असं वाटतं हे खूप मोठं काम आहे. आणि या चाइल्ड आर्टिस्टचं सुद्धा तितकंच कौतुक व्हायला पाहिजे. आता मंडळी, आपण पटापटा जाणून घेऊया नक्की ती कुठली 10 कारणं आहेत जी मी आवर्जून सांगेन की हा सिनेमा बघणं का गरजेचं आहे. कारण नंबर 1, भारताच्या सिनेमासृष्टीमध्ये जेवढे इतिहासात जर का आपण पाहिलं, इथून मागे जे हॉरर, फॅन्टसी, ड्रामा, पीरियड या कॅटेगरीमध्ये जेही सिनेमे बनलेले आहेत, मी जेन्युइनली सांगते त्यांनी नाही तसं उत्तम असं काम केलेलं नाहीये. म्हणजे हॉररच्या नावाखाली जो काही एक जोक बनवला जातो किंवा जो विनोद किंवा जी थट्टा मस्करी केली जाते ती आपल्या सगळ्यांना चांगलंच ठाऊक आहे.
बरं, आता त्यातल्या त्यात हा सिनेमा का वेगळा पडतो, कारण का याचा जो जॉनर आहे ना, याला हॉरर पण नाही म्हणता येणार. इनफॅक्ट मेकर्स आर ऑल्सो सेइंग द सेम थिंग की अगर आप बुक माई शो पे जाओ तो जॉनरा क्या है, फोकलोर नाम का जॉनरा नहीं है, तो आप किस में डालोगे, आप हॉरर थ्रिलर ये करके आप टैग कर देते हो हॉरर. इट्स नॉट हॉरर. बट तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये भूत नाहीये, जसं एक ॲज सच जसं एक हॉरर टिपिकल हॉलिवूडचा सिनेमा असतो, पण ज्या पद्धतीचं हस्तरचं त्यांनी जे कॅरेक्टर बनवलंय सीजीआयच्या माध्यमातून असेल, किंवा ज्या पद्धतीने दादीचं कॅरेक्टर असेल, म्हणजे आजीचं कॅरेक्टर असेल, किंवा जो राघव आहे विनायकचा मित्र, किंवा ते जे दाखवलंय ते सगळं काही अशक्य होतं 10 ते 13 करोडच्या बजेटमध्ये बनवणं, तेही भारताच्या इतिहासात. त्याच्यामुळे या सिनेमाचं कौतुक त्या गोष्टीसाठी व्हायला पाहिजे की हा एक अशा वेगळ्याच कॅटेगरीत मोडतो ज्याला एका पर्टिक्युलर चौकटीमध्ये तुम्ही मांडूच शकत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, 700 करोडमध्ये बनवले जाणारे जे आदिपुरुष आहे, अशा सगळ्या मेकर्सच्या तोंडावरती एक चांगली चपराक आहे हा सिनेमा, की बाबा रे, एक कुठल्याही सिनेमासाठी जर का तुमची मनापासून ती जिद्द असेल, तळमळ असेल, आणि सगळ्यात महत्वाचं पेशन्स असेल, डेडिकेशन असेल, तर तुम्ही लिटरली 10 ते 13 करोडमध्ये सुद्धा मास्टर पीसेस लाईक तुंबाड बनवू शकता. कारण नंबर 3, जर का आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये अभिनयाचे जे क्लासेस असतात किंवा जे वर्कशॉप्स असतात, म्हणजे ऍक्टिंग क्लासेस, ऍक्टिंग वर्कशॉप्स, तर तिथे जर का तुम्हाला अभिनयाच्या वेगवेगळ्या छटा दाखवण्यासाठी कुठच्या सिनेमाचं एक्झाम्पल द्यायचं असेल, तर मी असं म्हणेन की तुंबाडमधले सगळेच्या सगळे कॅरेक्टर्स तुम्ही दाखवू शकता. कारण हे सगळे कॅरेक्टर्स इतके डार्क आहेत दॅट लिटरली यू ऑल जस्ट हेट एव्हरीबडी. म्हणजे तुम्हाला कुठल्याच कॅरेक्टरसाठी ना मनातून असं प्रेम येत नाही, माया येत नाही, असा जिव्हाळा येत नाही, त्या कॅरेक्टरची काळजी तुम्ही करत नाही. यू जस्ट फील लाईक यू जस्ट हेट देम. आणि हे फील करवण्यासाठी सुद्धा, म्हणजे इनफॅक्ट मेकर्सचा तोच एक उद्देश आहे की लोभी, तिन्ही पिढ्या, विनायकच्या 3ही पिढ्या की लोभी आणि तामसिक दाखवलेल्या आहेत की तुम्ही त्यांच्याशी रिलेटच करू शकत नाही, आणि इनफॅक्ट तुम्हाला राग येतो त्या कॅरेक्टरचा. सो बेसिकली या पद्धतीच्या छटा दाखवणं सुद्धा तितकंच कठीण काम होतं. आज सिर्फ अभ्यास के लिए आया, इसलिए गुड़िया बाहर फेंक दी. कारण नंबर 4, जसं मी मगाशी म्हणलं, आपल्या कलाकृतीवर असणारं आपलं प्रेम हे कसं सिद्ध करावं, तर या तुंबाडच्या मेकर्सकडनं सिद्ध करावं. पावसाचं फक्त मी तुम्हाला उदाहरण दिलं, पण हा सिनेमा 1993 पासून लढत होता, स्ट्रगल करत होता. फायनली 2018 मध्ये तो आपल्या सगळ्यांसमोर आलेला आहे. एवढा पेशन्स असणं, तर मला असं वाटतं पेशन्सची व्याख्या जर का कुठच्या डिरेक्टरबद्दल सांगायची असेल किंवा मेकर्ससाठी सांगायची असेल, तर राही अनिल बर्वे या माणसाचं उदाहरण देणं खूप गरजेचं आहे. आणि या माणसाच्या पेशन्ससाठी हा सिनेमा बघणं तितकंच गरजेचं आहे. कारण नंबर 5, अत्यंत क्रिस्पी असा स्क्रीन प्ले आहे. हा सिनेमा फक्त 2.25 तासांचा आहे, आणि हीच याची सगळ्यात मोठी खासियत आहे. उगाच काहीतरी लांबलचक फालतूचे ड्रामा सीन्स आणि उगाच काहीतरी स्टोरी स्ट्रेच करायची, मग आपला मध्येच इंटरेस्ट जातो, असं काही ज्या सिनेमात घडत नाही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही इतकं टक लावून सिनेमा बघतात की तुम्हाला ना शेजारचा माणूस काय करतोय किंवा कोण काय बडबड करत असेल किंवा काय, म्हणजे तुम्हाला कोणाचकडे काहीच लक्ष द्यायचं नसतं. फक्त तुम्हाला निव्वळ तुमची मान ज्या स्थितीत असते त्याच स्थितीत शेवटपर्यंत असते. आणि मला असं वाटतं याचं सगळं श्रेय जातं क्रिस्पी स्क्रीन प्ले बनवल्याबद्दल किंवा लिहिल्याबद्दल. ज्या पद्धतीने पटकथा रचली आहे, बांधली आहे, ती खरंच खूप आखडण्याजोग आहे आणि कमालीचा स्क्रीन प्ले आहे. कारण नंबर 6 आहे हस्तर. सो हस्तरची जे एक त्यांनी कॅरेक्टर रंगवलेलं आहे, ज्या पद्धतीचे व्हिज्युअल्स आहेत, CGI आहे, किंवा ज्या पद्धतीचे VFX आहेत, मला असं वाटतं ते इतकं सुंदररित्या त्यांनी टिपलेला आहे. म्हणजे त्याचा रंग लालच का असावा, तो जो आतला वूमचा म्हणजे गर्भाचा जो सीन आहे, त्या धगधगत्या गर्भाच्या सरफेसवर ज्यावेळेला नाणी उचलली जात आहेत सोन्याची, त्यावेळेला ती स्किन सुद्धा धगधगतीये, तर ती लवचिकता, ते हे सगळं इतक्या छोटे डिटेलिंग आहेत. बरं, आता पुढचं कारण अगेन तेच आहे की पाऊस. मी वारंवार पावसाचं कौतुक यासाठी करते कारण तो वाड्यातले जे सीन्स आहेत, म्हणजे स्पेशली विनायक ज्या वेळेला 15 वर्षांनंतर छत्री घेऊन उभा असतो आणि त्याच्या डोळ्यांमधली ती आग, की आता मला हा खजिना शोधायचा आहे, मला काही करून मला गिव्हअप नाही करायचंय, आणि तिथे साहसी ती जी नजर आणि त्याच्यात असणारा तो पाऊस, तो गडद अंधार, ज्या पद्धतीने तो दरवाजा जी कवाडं उघडतो त्या वाड्याची, तर तो पाऊस आणि ती सगळं, म्हणजे खऱ्या अर्थाने मी सांगू तुम्हाला, नकली पाऊस, नकली ढग, हे सगळं काही ते दाखवू शकले असते. पण या सिनेमाचा जो जायंट स्क्रीन आहे किंवा जो जायंटनेस आहे किंवा जी भव्यता आहे, ती आपल्याला तो पाऊस, ते ढग आणि ते सगळं इतकं नॅचरल आणि रिअल आहे की त्याचं कौतुक मी जितकं करावं तितकं कमी. या सिनेमाच्या मेकर्सने जी पावसासाठी वाट बघत हे सीन शॉट केलेत ना, त्याच्यासाठी त्यांना मानाचा मुजरा. पुढचं 9वं कारण असं आहे की या सिनेमामध्ये ना एक गोष्ट आहे जी मी ऑब्झर्व केली, की या सिनेमातले जरी सगळे कॅरेक्टर्स डार्क आहेत किंवा लोभी आहेत, लालची आहेत, आणि
तामसिक आहेत, राक्षसी प्रवृत्तीचे असतील, पण तरी सुद्धा जेव्हा जेव्हा कोणीतरी मेलंय ह्या सिनेमामध्ये त्याच्यानंतर जो समोरचा माणूस आहे त्याच्यामध्ये इमिजिएटली येणारा गिल्ट त्यांनी अत्यंत सुंदररित्या दाखवलेला आहे. उदाहरण द्यायचं झालं तर ज्यावेळेला विनायकचा मित्र राघव तिथे ज्यावेळेला तो असं सांगतो की मला तू अग्नी दे जेणेकरून मला मुक्ती मिळेल, तर त्यावेळेला विनायकच्या डोळ्यात येणारं पाणी आणि ते गिल्ट ते तिथे लगेच आपल्या सगळ्यांना टिपता येतं आणि ते खूप सुंदररित्या त्याने दाखवलेलं आहे. आणि मंडळी, माझं पुढचं आणि सगळ्यात शेवटचं सगळ्यात मोठं कारण आहे की का हा सिनेमा बघणं गरजेचं आहे, कारण या सिनेमाचा क्लायमॅक्स. बरं, आता मेकर्सने रिसेंटली दिलेल्या इंटरव्ह्यूज पैकी सोहम शाहचं असं म्हणणं होतं की बाबा रे, और ऑल्टरनेटिव एंड हुआ करता था, तो 3 एंड थे. तो एक हमने शूट किया था 2012-13 में, जब हस्तर काले रंग का हुआ करता था. आत्ताचा जो क्लायमॅक्स आपल्याला दिसतोय सिनेमामध्ये, जिथे सिनेमा संपतोय, तर ऍक्च्युअलमध्ये आम्ही अजून 2 क्लायमॅक्स शूट करून ठेवले होते, एडिटिंगमध्ये सुद्धा वापरलेत, पण तेव्हा आम्हाला फारसे ते आवडले नाहीत किंवा मनाला असे खूप भावले नाहीत. त्याच्याचमुळे आत्ताचा जो फायनल क्लायमॅक्स जो आपल्याला दिसतोय चित्रपटगृहामध्ये किंवा सिनेमामध्ये, तर तोच त्यांनी फायनल केला. आणि ट्रस्ट मी, ज्यावेळेला तुम्ही सिनेमा बघता, ज्यावेळेला तुम्ही बाकीचे जे 2 नक्की कुठले क्लायमॅक्स होते, कशा पद्धतीने त्यांना सिनेमा एंड करावा असं वाटत होता, ते ज्यावेळेला तुम्हाला समजतं ना, तेव्हा तुम्हाला वाटतं नाही रे राजांनो, आत्ताचा जो त्यांनी फायनल केलेला क्लायमॅक्स आहे ना, तोच लय बेस्ट आहे. आता हा क्लायमॅक्स नक्की काय आहे, त्यातनं काय मेसेज दिला जातोय, तर ती गोष्ट मला खूप आवडली की संपूर्ण सिनेमामधल्या कुठल्याच पात्रासोबत तुम्ही मनापासून जुळत नाही, तुम्ही त्यांना हेट करता, पण तरी सुद्धा सगळ्यात शेवटी ज्या वेळेला विनायक जाता जाता म्हणजे आपल्या मुलाला पांडुरंगाला असं सांगतो की हे घे नाण्यांची थैली, जी तुला हवी होती सोन्याच्या नाण्यांची थैली, तर त्यावेळेला पांडुरंग ती घेणं नाकारतो आणि तिथेच त्यांच्या संपूर्ण पिढीची जी लोभ मोह माया याची जी एक ती सायकल होती ना, ती तिथे संपते किंवा ती तिथे तो संपवतो पांडुरंग. आणि ते बघून विनायकच्या आतून एक खूप समाधानकारक अशी स्माईल त्याच्या चेहऱ्यावरती आपण बघतो आणि मग त्याला तिथे मुक्ती मिळते. तर मला असं वाटतं की हा एंड अत्यंत महत्त्वाचा होता. पण आता मी तुम्हाला ही सगळी कारणं तर दिली की का हा सिनेमा बघितला पाहिजे, पण गुड न्यूज एक आहे ती अशी की सोहम शाहने रिसेंटली दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी असं सांगितलं की मेरे दिल में जब मैं तुम्बाड़ बना रहा था तब से है, और 2 नहीं 3 भी है. इट शुड बी अ ट्रिलॉजी. तुंबाड 2 ची घोषणा त्यांनी ऑलरेडी सिनेमागृहात केलेली आहे. सिनेमा संपल्यानंतर तुम्हाला ते दिसतं. पण तुंबाड 2 मध्ये ना नक्की तो प्रिक्वल बनवणार आहे का सिक्वल बनवणार आहे, त्याच्याबद्दल थोडंसं सोशल मीडियावरती कन्फ्युजन होतं. ते सोहम शाहने दूर केलंय की तुंबाड 2 हा सिक्वल असणार आहे, म्हणजे आता इथून पुढची स्टोरी असणार आहे. तुंबाड 1 मध्ये 1913 1947 पर्यंतचा एरा होता. आता तुंबाड 2 मध्ये 1947 पासूनची पुढची स्टोरी असेल. म्हणजेच पांडुरंगाच्या आयुष्यात नक्की काय काय घडतं आणि काय काय पॉसिबिलिटीज आहेत पुढच्या, ते सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे तुंबाड 2 मध्ये. सो स्टे ट्यून फॉर दॅट ऑल्सो. जसे काही अपडेट्स येतील आय लेट यू नो. ऑल्सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. तुंबाड पाहिलाय का नाही राव? उठा, काय करताय? पटापटा तिकीट बुक करा आणि जा की राव थिएटरमध्ये. कल्ला करा, गोंधळ घाला, पण सिनेमा बघताना शांततेत बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट. आजा राजा बेटा, खजाना चाहिए.